आदरणीय रवींद्रदादा चव्हाण यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं स्वागतपर मनोगत व्यक्त करावं आणि मार्गदर्शन करावं। सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत। बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा। आज नाशिक या जिल्ह्यामधील आपण सर्व बडगुजर साहेब असतील आणि त्यांच्या बरोबर असणारे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी या सर्वांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलाय। मी आपणा सर्वांचं मनपूर्वक भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये स्वागत करतो। आपण सर्वजण राष्ट्रीयत्वाचा धागा धरून या पक्षामध्ये प्रवेश केलाय। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी व महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळेजी आणि आदरणीय गिरीश भाऊ, ही सर्व मंडळी आणि आम्ही सर्वजण आपणा सर्वांना एवढाच विश्वास देऊ इच्छितो की ज्या विश्वासाने आपण सर्वांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलाय, तो विश्वास, त्या विश्वासाला आम्ही सर्वजण कुठेही तडा जाऊ देणार नाही आणि आपण सर्वजण एक परिवार म्हणून येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीची विचारधारा ही सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वजण मिळून कटिबद्ध राहूया, एवढंच या प्रसंगी सांगतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि त्यांच्या प्रदेशाध्यक्षाच्या कारकिर्दीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये न भूतो न भविष्यती असा चमत्कार त्यांनी घडवून आणला। असे महाराष्ट्राची मुलुक मैदान तोफ आणि महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे अध्यक्ष आदरणीय माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावे। भोगूचे नगर